उचलवट्यावर बसलेले जे 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये त्या बापाला पेरणीला दिलेत. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडे मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पेगड्यावर घेतो आम्हाला. मोठमोठ्या जाहिराती येतात किसान सन्मान निधी योजनेच्या. वर्षाला 6,000 रुपये, दिवसाला 17 रुपये, दिवसाला 17 रुपये ही सर्वसामान्य शेतकऱ्याची किंमत केली जाते. अरे आमचा शेतकरी जेव्हा वावराला खतं घालतो ना, तो 1,00,000-2 लाखाची जेव्हा खतं घालतो, 5% खतावर जीएसटी, 12% शेतीच्या अवजारांवर जीएसटी आहे. आणि 2-5 लाखाचं जर तुम्ही 5%चा जीएसटी केला तर 25,000 शेतकरी तुम्हाला करापोटी देतो. त्याला परत देताना तुम्ही 6,000 त्याच्या तोंडावर मारता. पण माझा शेतकरी सांगतो की या 6,000 रुपयाची दिवसाच्या 17 रुपयाची भीक देण्यापेक्षा खतांच्या किमती आधी मर्यादित ठेवा. म्हणून हा प्रश्न विचारावा लागतो की कुठल्या तोंडानं विचारणार जय जवान जय किसान.